नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी. 9 तारखेला चंद्रपूरमध्ये खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षप्रवेशाला बावनकुळे आणि जेपी नड्डा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंची राज्यपाल म्हणून वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जाते. रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटातच राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार अशी माहिती गुलाबराव पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. तिकडे आमदार झालेले पुन्हा मूळ विचारधारेवर येत आहेत असं पाटील यांनी म्हटलंय. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर गुलाबराव पाटील यांची ही प्रतिक्रिया. भारतीय जनता पार्टीमध्ये 8 तारखेला ते 9 तारखेला प्रवेश करणार आहे. भारतीय जनता पार्टी बघा आता राजकारण कसं चाललंय. आपल्याकडे जर कोणी नवीन कार्यकर्ता आला तर आपल्याला राग येतो. आता कसं होईल. पण तिकडे बघा, तिकडे गेलेला माणूस, तिकडे आमदार झालेला माणूस पुन्हा भाजपमध्ये येतोय, मूळ धारेमध्ये येतोय. खडसेंची भाजपमध्ये जाण्याची चर्चा असताना रोहिणी खडसेंनी ट्विट केलेलं आहे. मी शरद पवारांच्या पक्षातच राहणार असं रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये तुतारी आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेश अध्यक्ष आहे. मी याच पक्षात आहे, भविष्यातही याच पक्षामध्ये राहणार आहे.